राजकारण माझा विषय नाही, परंतु सत्ताधाऱ्यांची जिरवण्यासाठी मराठा समाजाने कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला आणि सभेला न जाता आपल्या गावामध्येच मिटिंग घेऊन सर्व धर्मियांना विश्वासात घेऊन एकच उमेदवार अपक्ष म्हणून निश्चित करा आणि त्याचा डाटा द्या, त्यानंतरच प्रचार करा, मगच सरकारची जिरेल. कारण आजपर्यंत या सरकारने मराठा समाजासह सर्व समाजाला विश्वासात न घेता वेड्यात काढलंय. मराठ्यांना वेड्यात काढण्याचं काम चालूच आहे. खोटं आणि फसवं आरक्षण दिलंय. एवढं करून सुद्धा सरकारने पुन्हा गोरगरीब मराठ्यांच्या पोरांवर गुन्हे दाखल केल्यामुळे ही उसळलेली लाट आता सरकारला झेपावणारी नसेल तर झोपवणारी असेल आणि त्यामुळे दहशतवाद आणि दडपशाही करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या सरकारला आपल्याला जागा दाखवावीच लागेल, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील जाहीर सभेतून केलं आहे. समाजाचं म्हणणं होतं की आपण 10,000 20,000 हजार फॉर्म भरायचं आणि समाजाचं म्हणणं होतं की तुम्हीच सांगा काय करायचं, तुम्हीच सांगा काय करायचं. मला दडपण होतंच, कारण राजकारण माझा मार्ग नाहीये, पण मार्गदर्शन करणं गरजेचं होतं म्हणून त्यांना सांगितले 2 पर्याय. एक पर्याय की सगळ्या पक्षातले जे उमेदवार असतील त्यांना पाठिंबा द्या आणि त्यांच्याकडून बॉन्डवर लिहून घ्या, त्यांच्या पत्रावर सुद्धा लिहून घ्या, तुम्ही ते करा. पण ते अमान्य नाही त्यांना सगळ्यांना, आणि कोणत्या पक्षाचा असो त्याला देऊन पाठबळ द्या आणि सगळ्या स्वाऱ्यांच्या बाबत तो बोलला पाहिजे आणि करून घेतलं पाहिजे. ते मान्य नव्हतं त्यांना. मग प्रत्येक गावातून प्रत्येक जिल्ह्यातून एक अपक्ष उमेदवार द्यायचा असं त्यांचं म्हणणं होतं. तर मग आता ते जर द्यायचा म्हणलं तर आपला उद्देश काय आहे, मराठा समाजाचेच निवडून आणणं हा नाही. सगळ्या जाती धर्मांवरती अन्याय होतोच. धनगर बांधवांवरती आरक्षणामुळे अन्याय आहे, दलित बांधवांवरती, मुस्लिम बांधवांवरती, सगळ्या. मग आपणच देणारे बना ना, आपणच देणारे बना. कशाला तर कोणाच्या पाय पडायची गरज आहे. जो देणार आहेत तेच गुन्हे दाखल करायला खोटे, आपल्याला संपवायला निघायला लागले. आजचंच उदाहरण घ्या, जी24 माध्यमातून गृहमंत्री साहेबांना पुन्हा सांगतो, आमचा काही निर्णय झालेला नव्हता. बैठकीत लोक येत होते, तरीही बीडच्या तुमच्या एसपीनं पोरांवरती गुन्हे दाखल केलेत. मोटरसायकल इकडे भगवा रुमाल घेऊन निघाला म्हणून आणि 1,000 रुपयाचे त्यांना फाईन टाकला. हे चांगलं नाही, आणखीन बी चांगलं नाही. फडणवीस साहेब, आणखीन हे चांगलं नाही. इथं काय मराठ्यांचा काय विषय, मराठ्यांना ते आपल्याला आपले जिरवायला निघाले. मग आपल्याला काय करायला लागणार आहे, त्यांची जिरवायची असली तर सगळ्याला एकत्र होणं गरजेचं. बरं, त्यांनी धनगर बांधवाला थोडा त्रास दिला का, मराठ्यांना थोडा दिला का, दलित बांधवांना थोडा दिला का, 12 बलुतेदारांना थोडा दिला का, सगळ्यांना त्रास दिला आहे. मुस्लिम बांधवांना काय थोडा त्रास दिला का, त्यांना आरक्षण नाही दिलं. मग जर आता हे आपले जिरवायला निघाले तर त्यांची जिरवा ना, तुम्ही सत्ताधारी बना ना, तुम्हीच बना. मी फक्त मार्गदर्शन म्हणून सांगितलं. हे निर्णय समाजाचा घेतलेला आहे, मी नाही. त्यांनी जर सगळ्या स्वरांची अंमलबजावणी नाही दिली तर म्हणलं तर शेवटी आता तुम्ही आम्हीच निवडून द्यायचं, आमच्यावरच अन्याय करायचा, आमच्यावरच खोटे दाखल करायचे, सगळ्या स्वरांची अंमलबजावणी द्यायची ना, आरक्षण द्यायचं नाही. मग पर्याय काय माहिती आहे का, जर तुम्ही नाही दिलं तुम्ही विधानसभेला तेच करायला लागणार आहे, मराठ्यांना देणारेच बनावं लागणार आहे आणि धनगर बांधवांना तेच करायला लागणार आहे, वंजारी बांधवांना तेच करावं लागणार आहे, देणारेच बनावं लागणार. नाही 50% मराठा समाज मागासिद्ध झालाय. मग मागासिद्ध झालेली जात 50%च्या आत ओबीसी आरक्षणात घ्यावं लागते, 27% आरक्षणात असं बोललेलं आहे. 50%च्या 27% आरक्षणात घ्यायचं. तुम्ही त्याचा वेगळा प्रवर्ग केला ते टिकणारच नाही. कशाला घ्यायचं ते, त्याचा फायदाच होणार नाही. म्हणून ते घ्या, आपण पहिल्यापासून म्हणतो ते घेत नाहीत 50%चा, त्यांना मराठ्यांचं वाटोळं करायचं. त्यापेक्षा आता जी24च्या माध्यमातून मराठा समाजाला आणखीन एक आव्हान आहे माझं, तुम्ही कोणत्या पक्षाचे मराठी असाल, कोणत्याही म्हणतो मी, तुम्ही ज्या गावात बैठक होणार आहे त्याला विरोध करण्यापेक्षा समाजाच्या निर्णयाच्या बरोबर राहा. तुम्ही विरोध कशासाठी करणार, तुमच्या नेत्यासाठी आणि तुमच्या जातीसाठी नाही का काम करणार तुम्ही. आज जर तुमची जात अडचण झाली, तुमच्या जातीची जिरवायला लागली, तर आजची भूमिका एकच की आपली जी जिरवायला लागला त्याची जिरवणी. मग उमेदवार कोणीही असो, मला व्हायचं मी 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 नाही करायचं, कोणीही असो त्याच्या पाठीशी उभा राहायचं. मग तो कोणत्या जाती धर्माचा असो, तो मराठ्यांचा असो, तो कोणाचा असो, टाकतेना सगळ्यांनी उभा राहायचं त्याच्या पाठीशी. आमचं काय नाही, आम्हाला काय ते छाननीसारखं नाही, मग काम काय निवडणुकीसारखं नसतं. दाना सांगून द्यायचे हे ते, कारण राजकारणात मी नाही, कारण मी डिक्लेअर केले मी निवडणुकीला उभा राहणार नाही, मी लालची नाही. मराठा समाजाला जो निर्णय घ्यायचा तो मराठा समाजाने घ्यायचा, तर त्यांनी तो घेतलेला. त्यामुळे फक्त आव्हान करणं, मार्गदर्शन करणं माझी जबाबदारी ती मी पार पाडतोय. की कोणताही दिला, मग तो एखादा बलिदान गेलेला असन, एखादा दलित असन, एखादा धनगर बांधव असन, एखादा ओबीसी बांधव असन, एखादा जो काय असतील सगळ्या 12 बलुतेदारांचा असेल, मुस्लिमांचा असेल, दलित बांधवांचा असेल, तुटून पडायचं सगळ्यांनी. म्हणायचंच नाही
ह्यो मुस्लिम आहे, ह्यो दलित आहे किंवा हे 12 बलुतदार आहे, ह्यो धनगर आहे, तुटून पडायचं मराठ्यांच्या उमेदवारासाठी, बाकीच्यांनी मराठ्यांनी बी बाकीच्या उमेदवार. उद्देश एकच सगळ्यांचा, आपल्या जातीवर अन्याय होतो ते आपले जिरवायला लागले तर त्यांची जिरवायची. आता त्यांना मी सांगितलं 30 तारखेपर्यंत मला गावागावात बैठका घेऊन सांगा मराठ्यांनी निवडणूक उमेदवार द्यायचा ठरवलाय, आपलं एक मतानं सगळ्यांनी काम करायचं. ते डाटा आला का मला 30 तारखेपर्यंत, त्यावेळेस ठरू. शेवटचा संदेश काय राहील निवडणुकीच्या तोंडावर सरकारला? शेवटचा मेसेज काय राहील तुमचा सरकारला या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? नाही, सरकार फरकारला नाही, आता काय उपयोग आहे त्यांना देऊन, ते आमच्यावर मागत लागले. खोटे केसेस कर, आमकं कर, तमकं कर, गोरगरीबाला ही कर, ते एवढं लफडं लांबायची गरजच नव्हती त्यांना, काहीच गरज नव्हती. सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी आचारसंहिता लागायच्या, कॅबिनेटला दिलं असतं हे होतच नव्हतं. आम्हाला गरज बी नाही, राजकारण मार्गच नाही, समाज ऐकायलाच तयार नाही. समाजालाच फक्त माझं आव्हान, सगळे लेकरासाठी एकत्र आहेत, सरकार आपली जिरवायला लागले, त्यापेक्षा त्यांचेच जिरवा आणि सत्ताधारी देणारे तुम्ही बना. माझा इतर धर्माच्या बांधवांनाही तीच विनंती, मुस्लिमांनाही आरक्षण नाही दिलं, धनगरांनाही नाही दिलं, 12 बलुतेदारांनाही नाही दिलं, तुमची ते जिरवायला लागले तर जात मोठी ठेवा, जातीला मोठं माना. आणि 12 बलुतेदारासह ओबीसींनी सगळ्या जाती धर्मांच्या लोकांनी येऊन तुम्हीच देणारे बना.